नमस्कार मंडळी, कसे आहात भाई? काय मॅच झाली. इंडिया जिंकली 48 रनाने. 238 रना केल्या होत्या. न्यूझीलंडने फक्त 190 रना केल्या. अभिषेक शर्माने भाई काय इनिंग खेळल्या, सगळ्यावर चर्चा करू. मीम्स पण बघणार आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पहिलं बघून घेऊ आपण मॅच रिव्ह्यू. तर न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली आणि सर्वात मोठी चुकी तीच केली. मला वाटतंय आता मिचेल सँटनर नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकला तर पहिली बॅटिंग घेणार. म्हणणार भाई ही लय रना करते, 230-240 रना करते, त्यापेक्षा पहिलं बॅटिंग घेऊ, 180-90 करू आणि त्यांना चेस करायला देऊ. हारले जिंकल काय माहित नाही. मी असं का बोलतोय, कारण की आपल्याकडे बेबी हिटमॅन आहे अभिषेक शर्मा. 84 रना फक्त 35 बॉलात, 8 सिक्स मारले, 5 4, 240चा स्ट्राईक रेट. काय इनिंग खेळली, जबरदस्त. मला वाटतं ह्या T20 वर्ल्ड कप मध्ये तो हायेस्ट रन स्कोरर असणार आहे, हे त्याने दाखवून दिलं. आणि सेकंड हायेस्ट स्कोरर आपल्यासाठी होता दी फिनिशर रिंकू सिंग. त्याच्यावर भरपूर टीका आल्या होत्या की ह्याला का घेतलाय, जितेश शर्माला घ्यायला पाहिजे होता, रिंकू सिंगची जागा बनत नाही टीम मध्ये. पण रिंकू सिंगने प्रूव्ह करून दिलं. विजय हजारे ट्रॉफी मध्ये पण अशाच फॉर्म मध्ये होता आणि आता टीम इंडियामध्ये येऊन 20 बॉलात 44 रन. प्लेयरच्या रन आल्या जे की आहेत सूर्यकुमार यादव. 50 नाही केली पण 32 रन केल्या 22 बॉल. म्हणजे 2 विकेट्स लवकर गेल्या होत्या. संजू सॅमसन आपण बघणार आहे मीम त्याचे पण. आणि परत ईशान किशन आणि हार्दिक भाऊ 25 रन 16 बॉल. त्याचं काय लागा, तो ओरा मॅन वेगळाच माणूस आहे तो तर. आणि परत जेव्हा न्यूझीलंड चेसला आली तेव्हा आपले अर्शदीप पाजी हार्दिक पांड्याने पहिल्या 2 ओव्हरमध्ये CSK ब्लड सचिन रवींद्रला फटाक दिशेने आउट केला. तिथेच अर्धी मॅच आपण जिंकलो होतो. पण परत दानव आला, 78 रना केल्या 40 बॉलात, 2 सिक्स तर त्याने असल्या जोरात मारलेत. 107 मीटरचा एक आणि 105 मीटरचा. थोड्या वेळासाठी वाटलं होतं की मॅच 50-50% आहे. जर तो लास्ट पर्यंत थांबला असता तर ही मॅच न्यूझीलंड जिंकत होते. 240 रन चेस झाले असते न्यूझीलंड करून. तर हा तर झाला यार मॅचचा रिव्ह्यू. आपण आता बघू मस्त पैकी मीम्स. हिंदीमध्ये असणार आहेत, मी कन्वर्ट करतो मराठीत, तुम्ही एन्जॉय करा. सूर्याभाई knows that if he plays at number 3, he will eat up both his captaincy and his career. That's why they are playing with ईशान. जर श्रेयस अय्यर ईशान किशनच्या जागी खेळला असता तर श्रेयस अय्यर सूर्याभाऊचं कॅप्टन्सी करिअर पण खाणार आणि त्याचं करिअर पण खाणार. अभिषेक शर्मा इज रेडी फॉर T20 वर्ल्ड कप. फायनली शर्मा इन T20 साईड विथ कन्सिस्टंट परफॉर्मन्स. म्हणजे कन्सिस्टंट परफॉर्मन्स म्हणजे काय, रोहित शर्मा करत नव्हता का? रोहित शर्मा करत होता ना T20 मध्ये पण कन्सिस्टंटली थोडा अप डाऊन होता. सेल्फलेस 30-40 रना. अभिषेक शर्माच्या सेल्फलेसच्याच 30-40 रन नसते त्या, 70-80 रन असते त्या. तर आणि कम्पेअर करण्यात काय पॉईंट नाही, कारण की तो एरा डिफरंट होता. आत्ताचा एरा भाई फक्त हिटिंगवर फोकस आहे. लाईक आपण मराठी भाषेत म्हणतो आंधळी शॉट खेळतोयस का, तसला प्रकार आहे. पण हा आंधळी शॉट नाही, मी आधीच सांगतोय. मला कॉमेंट्समध्ये शिव्या देऊ नका, पण त्याच प्रकारचा गेम आहे. टीम इंडिया विथ गिल, टीम इंडिया विदाउट गिल आहे. जेव्हा गिल टीम मध्ये असतो तेव्हा टीम इंडिया स्लो खेळते आणि जेव्हा गिल नसतो तेव्हा भाई बुलेट ट्रेन पेक्षा स्पीडनं चालते. ही तर मीम बरोबर आहे, कारण की लास्टच्या 2 मॅच मध्ये शुभमन गिल नाही आणि टीम इंडियाने 200च्या वर रन्स बनवले. त्याच्या आधी शुभमन गिल होता, 200च्या वर नाही गेलो आपण. शर्मा वी वॉन्टेड, शर्मा वी हॅड. अरे हे करू नका यार. मराठी माणूस आहे ती, मुंबई इंडियन्सची फॅन आहे ती. ही मीम येते, मी रिॲक्ट करतो, मी हसतो, तुम्हाला हसवतो आणि मला कॉमेंट्समध्ये गाली देता तुम्ही, म्हणजे शिव्या देता. नाही तो एरा मी आधीच बोललो ना, तो एरा डिफरंट होता, ह्यो एरा डिफरंट आहे. दोघांना कम्पेअर करण्यात काहीच उपयोग नाही. रोहित शर्माने आपल्याला 2024चे T20 वर्ल्ड कप जिंकवला आहे. सॉरी, मी तर हा मीमवर रिॲक्ट करणार नाही. तिलक वर्माची सर्जरी झाली आहे, तर त्यात शुभमन गिल येऊन ईशान किशन, शुभमन गिल तिलक वर्माला कहते, अरे भाऊ ईशान किशन 8 रन आउट झाला आणि एक कॅच पण सोडला. तिलक वर्मा खुश झाला की, बट खुशचं काय संबंध नाही यात, कारण की तिलक वर्माच टीममध्ये असल्यावर प्लेइंग 11मध्ये असणार आहे. ईशान किशनला चान्स नाही, त्याला तो चान्स तक नाही तो राहत. नाही लागा संजू भाऊ, तुला खेळलंच पाहिजे. तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि हे सर्व मीम्स आहेत, इथं बोलून आपल्याला हसायला येतं, तिथं खेळायचं म्हणल्यावर फटती. गंगनाम 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 लाव के कडक.